नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 90% लोकांना हे माहीतच नाही की या जन्मतारखेची लोक सर्वात जास्त डेंजरस असतात. तुमची जन्मतारीख यात आहे का? चला बघूया. ही जन्मतारीख असलेले लोक दिसतात शांत, पण वेळ आली की सगळं उलटं करू शकतात. तुम्ही किंवा तुमच्या जवळचे या जन्मतारखेत येतात का? बघूया. अंकशास्त्र आणि अध्यात्माच्या दृष्टिकोनातून काही विशिष्ट जन्मतारखांचे किंवा अंकांची लोक घातक किंवा अत्यंत प्रभावशाली मानले जातात. आता घातकीय शब्दाचा अर्थ नकारात्मकतेपेक्षा त्याची तीव्र ऊर्जा, स्पष्ट वक्तेपणा किंवा कठोर निर्णय क्षमता असा घेतला जाऊ शकतो. जसे मूल्यांक 8, त्यांचा जन्म 8, 17, 26 या तारखेला झालेला असतो. अंकशास्त्रात 8 हा अंक शनीचा मानला जातो. शनी हा न्यायाचा आणि कर्माचा देवता आहे. आता हा घातक का मानला जातो? तर या लोकांचे आयुष्य संघर्षाने भरलेले असते. जर त्यांच्याशी कोणी अन्याय केला तर ते सहजासहजी सोडत नाहीत. त्यांचा राग शांत असतो पण अत्यंत खोल असतो. ही लोक अध्यात्मात खूपच उंची गाठू शकतात, पण त्यांचा मार्ग कठीण असतो. त्यांना कर्माचा सिद्धांत लवकर समजतो. ही लोक स्वभावाने अत्यंत शिस्तप्रिय आणि जिद्दी असतात. ध्येय गाठण्यासाठी ही लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात बरं का. त्यानंतर मूल्यांक 9, ज्यांचा जन्म 9, 18 आणि 27 तारखेला झाला आहे, अशी लोक सुद्धा घातक असू शकतात. आता घातक म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे त्यांची ऊर्जा तीव्र असते, ते स्पष्ट व्यक्ती असतात आणि त्यांच्यात कठोर निर्णय क्षमता असते. आता 9 हा अंक मंगळाचाच आहे. मंगळ हा युद्धाचा आणि ऊर्जेचा कारक आहे. या लोकांमध्ये प्रचंड धाडस आणि शक्ती असते, ज्यांना राग लवकर येतो. जर त्यांनी एखादी गोष्ट मनात धरली तर ती पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. त्यांच्या वाटेला जाणं सुद्धा धोक्याचं ठरू शकतं, कारण ते थेट प्रहार करतात. 9 हा पूर्णत्वाचा अंक आहे. हे लोक समाजासाठी स्वतःला झोकून देतात. जसे पोलीस असेल, सैन्य किंवा क्रांतिकारक यामध्ये जास्त सामील असतात. या लोकांचा स्वभाव निडर असतो, साहसी असतो आणि थोड्या प्रमाणात अहंकारी सुद्धा असू शकतात. त्यानंतर मूल्यांक 4. मूल्यांक 4 हा राहूचा मानला जातो. ज्यांचा जन्म 4, 13, 22, 31 तारखेला झाला आहे. आता राहू हा अचानक होणाऱ्या बदलांचा आणि क्रांतीचा कारक आहे. या लोकांचे विचार जगापेक्षा वेगळे असतात. ते प्रस्थापित नियम मोडण्यात माहेर असतात. आता 13 ही तारीख तर अनेक संस्कृतींमध्ये गूढ मानली जाते, म्हणजेच रहस्यमय. त्यांच्या बुद्धीचा अंदाज लावणं हे कोणालाही शक्य नसतं. त्यांच्यामध्ये गूढ विद्या असते आणि तंत्रमंत्रात या लोकांची ओढ जास्त असते. ही लोक स्वभावाने विद्रोही असतात, संशोधक वृत्तीचे असतात आणि अचानक निर्णय घेणारे असतात. त्यानंतर मूल्यांक 1, ज्यांचा जन्म 1, 10, 19, 28 या तारखेला आहे, अशा व्यक्ती, कारण 1 हा अंक सूर्याचा आहे. सूर्य हा राजा आहे. वर्चस्व गाजवण्याची वृत्ती यांच्यामध्ये असते, म्हणून या घातक मानल्या जातात. जर त्यांना कोणी कमी लेखलं किंवा त्यांच्या अधिकारावर गदा आणली तर ते सूर्यप्रकाशाप्रमाणे समोरच्याला जाळून टाकू शकतात. त्यांचा इगो म्हणजे अहंकार खूप मोठा असतो. ही लोक आत्मज्ञान आणि नेतृत्वाचे धडे देणारे आध्यात्मिक गुरु देखील बनू शकतात. ही लोक स्वभावाने स्वाभिमानी, महत्वाकांक्षी आणि हुकुमशहा प्रवृत्तीचे असतात. आता अध्यात्म सांगतं की कोणताही माणूस जन्मतः घातक नसतो, तर त्यांच्यातील तमोगुण आणि रजोगुण जास्त प्रभावशाली असतात. मग मूल्यांक 1, मूल्यांक 4, मूल्यांक 9 आणि मूल्यांक 8 असलेल्या व्यक्ती जास्त प्रमाणात घातक असू शकतात. मात्र नकारात्मकतेपेक्षा त्यांची तीव्र ऊर्जा, स्पष्ट व्यक्तपणा आणि कठोर निर्णय क्षमता या उद्देशाने ती घातक असू शकतात. आता तीव्र ऊर्जा म्हणजे आधी सांगितल्याप्रमाणे आणि या तारखांच्या लोकांमध्ये ऊर्जा इतकी जास्त असते की जर ती सकारात्मक मार्गाला लावली नाही तर ती विनाशकारी म्हणजे घातक सुद्धा ठरू शकते. अध्यात्मात असं मानलं जातं की या विशेष तारखांना जन्मलेली लोक मागील जन्मातील काही मोठे ऋणानुबंध किंवा विशिष्ट कार्य पूर्ण करण्यासाठी आलेले असतात. जर तुम्ही यापैकी एका तारखेला जन्मला असाल तर तुमच्याकडे प्रचंड शक्ती आहे. अंकशास्त्रानुसार तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळवलं पाहिजे आणि तुमची शक्ती सर्जनशील कामात लावली पाहिजे. तर तुम्ही घातकाऐवजी महान ठरू शकता. मग यात तुमच्या जन्मतारखेचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.